राज्यातील सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना 30 जून 2025 पर्यंतची कर्जमाफी देण्याचा सरकारचा निर्णय. सहकार विभागाने बँकांकडून थकबाकीची माहिती मागवली. कर्जमाफीसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे कामही सुरू. 30 जून पर्यंत कर्जमाफी होणार, सूत्रांची माहिती. नागपूर पूर्वचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी IAS तुकाराम मुंढे यांना बडतर्फ करण्याची विधानसभेत केली मागणी. स्मार्ट सिटी अधिकार नसताना नियमबाह्य कामे व महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल. सिल्लोडचे शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांचा बोगस मतदारांमुळे विजय. भाजपा नेते रावसाहेब दानवेंचा दावा. विरोधी पक्षानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून बोगस मतदानाच्या आरोपाची पुनरावृत्ती. दानवे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल भाजपाच्या बाजूने लागतील. सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाला 1 वर्ष पूर्ण. मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर मकोका. कराडसाठी 35 वकिलांची फौज. पैसा कोण पुरवतोय? विरोधकांकडून प्रश्न उपस्थित. पुणे सोलापूर महामार्गावरील भेरोबा नाला ते यवत दरम्यान तब्बल 39 किमीचा 6 पदरी उड्डाणपूल उभारण्यास राज्य सरकारची मंजुरी. हडपसर यवत दरम्यान वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात असल्यानं हा उड्डाणपूल महत्त्वाचा. असीम मुनीर यांच्या बढतीनंतर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता. कराचीमध्ये सिंधू देशाच्या मागणीसाठी काढलेल्या रॅलीत पोलीस व आंदोलकांची झटापट. 45 आंदोलकांना अटक. न्यायव्यवस्था, सैन्य व राजकीय उलथापालथीमुळे पाकिस्तानची प्रतिमा जगात पुन्हा डागाळली. जळगाव सराफा बाजारात सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 800 रुपयांनी तर चांदीचा भाव किलोला 2000 रुपयांनी घसरला. सध्याचा दर: सोने 1,31,016 रुपये प्रति किलो तर चांदी 1,84,370 रुपये प्रति किलो. लगनसराई सुरू असल्याने ग्राहकांकडून समाधान व्यक्त. मद्रास उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती JR स्वामीनाथन यांच्या वादग्रस्त आदेशावर इंडिया आघाडीचा महाभियोग. 120 खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव लोकसभेत सादर. त्यांनी दर्ग्याजवळ दीपदान करण्यास मंदिर अधिकाऱ्यांना दिले होते निर्देश. रस्ता सुरक्षा मोहिमेसाठी परिवहन विभागाने झेब्रू हे शुभंकर लॉन्च केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले अनावरण. अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहिमेला शुभंकर उपयुक्त ठरेल, असा फडणवीस यांनी विश्वास केला व्यक्त. अमरावतीतील सहशिक्षक चंद्रशेखर भोयर यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात अपशब्दयुक्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात दिले निवेदन. गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. ॲडव्होकेट प्रशांत चंदनशिव यांच्या मागणीनंतर उल्हासनगर पॅनल 18 मध्ये आपला दवाखाना सुरू. गुरु नानक शाळेजवळ सुरू झालेल्या या केंद्राची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 अशी असेल. गोरगरिबांसाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार. बुद्धभूमी मावसाळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिदर्शन कार्यक्रमाचे आयोजन. जपान व थायलंडमधील भिक्षूंनी उपस्थित राहून विविध कार्यक्रमांना केले मार्गदर्शन. विधिमंडळात मध्य परवाना विषयावर चर्चा करताना अनेक भागात वेगाने सुरू असलेल्या मद्य दुकानांबाबत स्थानिक लोकसंपर्क आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी बियर शॉपिंग, वाईन शॉपिंग, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी FL2, FL3 बियर शॉपिंग या ठिकाणी. देवळाला खुर्द येथील प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सय्यद युसुफ भाई यांना दिव्यांग गौरव पुरस्कार प्रदान. दिव्यांगांसाठी सातत्यानं काम केल्याबद्दल जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून गौरव. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक. बिलोली तालुक्यात निधीअभावी कंत्राटदारांनी जलजीवन मिशनच्या अनेक गावातील कामांकडे पाठ फिरवली. अनेक गावे आजही पाण्यासाठी तहानलेलीच. केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना तालुक्यात अडकली असल्याचे चित्र. दुगाव येथे पाणी परिषदेत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आक्रमक. मानार प्रकल्पाचे रखडलेले चारे कॅनॉल तातडीने दुरुस्त करण्याची केली मागणी. पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी सज्ज राहावे, असं ते म्हणाले. जालना शहराजवळ ओसाड पारशी टेकडी 2022 पासून नागरिकांच्या सहभागातून पर्यटन केंद्रात रूपांतरित. सुनीलजी रायठट्टा आणि निसर्गप्रेमी मंडळीच्या पुढाकारामुळे या टेकडीवर पायवाटा, साफसफाई आणि सौंदर्यीकरणाचे काम. आता ही टेकडी जालन्याचा नवा निसर्ग हँगआउट स्पॉट. सांगली सिव्हिलमधील कोट्यवधी खर्चून बसवलेल्या MRI CT स्कॅन यंत्रणा दर मंगळवारी विजयाभावी ठप्प. रुग्णांना महागड्या खासगी चाचण्यांकडे वळावे लागत असून नाराजी वाढली. अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी लवकरच उच्च क्षमतेचा जनरेटर बसवणार असल्याचे सांगितले.
आंबुलगा मंडळ अधिकारी मनगिलराव हे मुख्यालयात अनुपस्थित राहिल्यानं शासकीय कामकाज ठप्प. छावा संघटनेने केली तक्रार. निवेदनानंतर गैरसोय होत असून कामात विलंब वाढत असल्याचा आरोप. संघटनेने अधिकाऱ्याविरोधात चौकशी व निलंबनाची केली मागणी. एप्रिल ते नोव्हेंबर 2025 दरम्यान एस.टी. महामंडळाच्या 4029 पॅकेज टूर पूर्ण. यातून 19.24 कोटीचे उत्पन्न. एस.टी. बसांनी तब्बल 26.97 लाख किमीचा प्रवास करून नोंदवला विक्रम. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद.